हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहोत? आय होप सगळे ठीक असेल, मजेत असेल. स्वागत आहे तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये. गाईज आता वाजले सकाळ 10 आणि मी आली किचनमध्ये. स्वयंपाक चालू आहे, भाकरी वगैरे झाली, बघू शकता. भाकरी बाजरीची प्रतीक्षाने केली. आता मी करते भात, वरण केलं आहे, भाकरी भात. आमच्याकडे पाहुणे आले, त्यामुळे माझ्या मामाचा मुलगा, त्याचा मुलगा, काकाची मुलगी, भरपूर जण आहे. आम्ही 8-9 लोक आहेत, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे चालू आहे. बघू शकता. भाकरी झाली आहे, भात राहिला आहे, वरण पण झालं आहे. आणि पाऊस खूप आहे आमच्याकडे. काही रात्री खूप पाऊस पडला, लाईट पण नव्हती. तुमच्याकडे पण पडलं का? कमेंट करून सांगा मला. बघा बसले सर्वे. आमची बाग गाईज दुपारी काही शूट केला गेला नाही आमच्यानी. दुपारी वगैरे काही पाऊस वगैरे पडत होता, थोडंसं झोपलं वगैरे काय, त्याच्यामुळे आम्ही काही शूट केला नाही. आता स्टार्ट केला आहे ब्लॉग. तर चहा वगैरे झाली आमची. चहा कॉफी जे असेल काय ते घेतली गेली. आता निवांत बसलो आहे बाहेर मोठ्यावर. आणि पाऊस वगैरे तर खूप पडला आमच्याकडे, आणि थांबायचं नाव घेत नाही आहे. चालू आहे बारीक बारीक बारीक. काल तर खूप पाहुणे होते, काल बरेच पाहुणे होते आमच्याकडे. मग ते काही सर्वे गेले आज, आणि आता आम्ही फक्त आम्हीच आहोत. बघू आता स्वयंपाकची तयारी चालू आहे. खिचडी करणार आहोत आम्ही. लसूण वगैरे सोलणं चालू आहे आमचं. आहे आमचे घर, हे लसूण आहे, हे आमचे घरचे आहे. लसूण विकत नाहीये, बघू शकता. गावरानी लसूण आहे, आमच्या घरचे लसूण आहे, बघू शकता तुम्ही गाईस. विकत नाहीये हे आमच्या घरचं लसूण आहे. तांदूळ वगैरे काढून ठेवलेले बघू शकता. आम्ही लसूण सोलते प्रतीक्षासोबत. प्रतीक्षा घेऊन बसली छोटीशी कढई, माझी कढई ही. आम्ही करणार आहोत आज बिर्याणी, त्यामुळे मग कांदे वगैरे. जर तुम्हाला बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मग तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ बनवून सेंड करेल. पण मला बिर्याणी नाही येत हा गाईस, माझ्या मम्मीला सांगेल मी. जर तुम्हाला हवी असेल तर आज आम्ही करतो बिर्याणी, त्यामुळे मग मी एवढा मोठा कांदा कापते. बघू शकता. खोबरं, कांदे, टमाटर, मिरची. मला काही येत नाही बिर्याणी, माझ्या मम्मीला येतं. माझी मम्मी करणार आहे, मला फक्त खाता येतं बस, एवढं माहिती आहे. मग का नाही भेटून जाईल, त्याच्यामुळे मग मी कांदे वगैरे कापते. हे कांदे वगैरे खूप लागतंय मला डोळ्याला. आता अभ्यास चालू आहे, बघू शकता. प्रतीक्षा आणि किट्टूचं, आमचा भाऊ दादाचं. किट्टू कशी लिहित आहे बघू शकता गाईस. 1 2 3. किट्टू इकडे बघ. किट्टू इथं भागीरथ दादा अभ्यास करतोय. आता मी पण बसणार आहे गाईस अभ्यास. मम्मी आता बिर्याणीसाठी एवढे कांदे, खोबरं, लसूण, कढीपत्ता, खोबरं, काजू, बदाम, तांदूळ वगैरे काढून ठेवले. बाकीचे सामान राहिला आहे, तो सामान वगैरे काढून ठेवून मग मम्मी करणार आहे बिर्याणी. बघू शकता गाईस. बसले जेवणाला सर्वे, बघू शकता. आमची बिर्याणी वगैरे मस्त झाली आज गाईस. जेवण वगैरे झालं आमचं. आता वाजले 10. सर्व आवरलं सुवरलं गेलं आहे आमचं. आजसाठी एवढंच ब्लॉग गाईस. गुड नाईट, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय, गुड नाईट.